Hello everyone, me Pradhyapak N.M. More. Welcome to my video. In the previous video, we seen about the process of human fertilization and their significance. Now, in this video, I will going to explain the process of cleavage, formation of blastula, and implantation of embryo. First of all, we see about cleavage. Cleavage means splitting. या ठिकाणी झायगोटचं स्प्लिटिंग होतं, म्हणजे झायगोटचं विभाजन होतं and to form 16 celled embryo called morula. 16 सेलचा एम्ब्रियो तयार होतो, त्याला मोरुला असं म्हटलं जातं बिकॉज इट लुक लाइक मलबेरी फ्रूट. ब्लास्टुला त्याच्यामध्ये मोरुलाचे जे आउटर लेअर सेल आहेत ते युटेराइन मिल्क अब्सॉर्ब करतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कॅव्हिटी फॉर्म होते, त्यालाच आपण ब्लास्टोसिस्ट असं म्हणतो. इम्प्लांटेशन म्हणजे गर्भाशयामध्ये रोपण होतं. युजली आफ्टर द 7 day of fertilization, these early embryo get implanted on the wall of uterus. This process is called implantation. तर हे मी समरी तुम्हाला क्लिवेज, ब्लास्टुला आणि इम्प्लांटेशन चे सांगितलेले. आता आपण थोडस डिटेल मध्ये पाहायचं आहे. फर्स्ट वी सी अबाउट क्लिवेज. क्लिवेज इज द प्रोसेस ऑफ रॅपिड मायटोटिक डिव्हिजन ऑफ झायगोट and to form hollow multicellular embryo called blastocyst. Immediately after fertilization, zygote undergoes repeated mitotic divisions and to form a spherical mass of cells called morula. Cleavage occurs during its passage through fallopian tube to uterus. म्हणजे त्याचा जो जर्नी चालू असतो फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोटचा, फॉलोपियन ट्यूब मधून तो गर्भाशयामध्ये येतो, युटेरस मध्ये. ह्या जर्नीमध्येच त्याच्यामध्ये विभाजन होतं, क्लिवेज होतं आणि एम्ब्रियो हा मोरुला स्टेज पर्यंत येतो. 16 सेल होतात. क्लिवेज इज अ रॅपिड डिव्हिजन विथ शॉर्ट इंटरफेस, सो देयर इज नो टाइम फॉर सेल to increase in size. So cells become progressively smaller. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे पहिलं क्लिवेज आहे, फर्स्ट क्लिवेज. हे 2 डॉटर सेल आहेत, तिथे 4 झाल्या सेकंड क्लिवेजला, इथं 8 झाल्या, 8च्या 16 झाल्यात. म्हणजे सक्सेसिव्ह इथं मायटोटिक डिव्हिजन होतात. फर्स्ट क्लिवेज, सेकंड क्लिवेज, थर्ड क्लिवेज आणि फोर्थ क्लिवेज. तर जसं आपण पुढे जाऊ तसं हे जे ब्लास्टोमियर आहेत, ज्या डॉटर सेल आहेत, त्याची साईज हे कमी कमी होत झालेली आहे. बिकॉज याचं कारण काय आहे तर क्लिवेज मध्ये सेलची ग्रोथ होत नाही. देयर इज नो ग्रोथ फेज. ग्रोथ फेज इज अब्सेंट बिटवीन 2 सक्सेसिव्ह क्लिवेजेस. त्यामुळे प्रोग्रेसिव्ह सेल बिकम स्मॉलर इन साइज अँड रिझल्टिंग सेल्स आर कॉल्ड blastomeres. In human being, cleavage is holoblastic. Holoblastic means whole zygote get divided and also equal. It involves 4 successive mitotic divisions, namely first cleavage, second cleavage, third cleavage and fourth cleavage. First cleavage is vertical and it takes place 30 hours after fertilization. Fertilization झाल्यानंतर 30 तासामध्ये झायगोट हा डिवाइड होतो vertically and to produce 2 equal daughter cells, and these equal daughter cells are called blastomeres. क्लिवेज मध्ये या डॉटर सेलला ब्लास्टोमेर्स असं म्हटलं जातं. सेकंड क्लिवेज is also vertical but right angle to first cleavage.
and it takes place 60 hours after fertilization. फर्टिलायझेशन झाल्यानंतर 60 तासानं त्याच्यामध्ये दुसरी क्लिवेज होते. फर्स्ट क्लिवेज मध्ये जे 2 ब्लास्टोमेअर तयार झालेले आहेत, ऑल these blastomeres, 2 blastomeres divide and vertically and to produce 4 daughter cells किंवा 4 blastomeres. म्हणजे 4 celled stage embryo is formed. Third cleavage is horizontal but right angle to first 2 cleavages. Here all the 4 blastomeres divide horizontally and forming 8-celled stage. Progressive division give rise to a solid ball of cells called morula because it looks like mulberry fruit. तुतीचं जे झाड आहे त्याची जी फळं असतात त्या फळासारखा हा एम्ब्रिओ दिसतो. किंवा सीताफळ तुम्हाला सर्वांना फॅमिलियर आहे. छोटं सीताफळ जे आहे त्याचं जे फ्रूट असतं सीताफळाच्या झाडाचं लहान, त्याच्यासारखा हा छोटा एम्ब्रिओ दिसतो, अर्ली एम्ब्रिओ. त्याला मोरुला असं म्हटलेलं आहे. लुक लाईक मलबेरी फ्रूट, बेरी सारखं ते दिसतं. इन मोरुला सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस. 2 सेलच्या मध्ये स्पेस अजिबात नसते, जागा मोकळी, एकमेकाला चिटकून घासून अशा या सेल बसलेले असतात. इट कन्सिस्ट ऑफ 16 सेल्स. 16 सेलचा मोरुला असतो. अँड आर ऑफ 2 टाइप्स. 2 प्रकारच्या सेल याच्यामध्ये आहेत. स्मॉलर आउटर लेअर ऑफ सेल्स आणि इनर मास सेल्स. दीज आर लार्जर इन साइज. In cleavage, zona pellucida, this is zona pellucida, zona pellucida, zona pellucida remains intact around the morula. मोरुलाच्या भोवती हा झोना पेल्युसिडा इंटॅक्ट असतो क्लिवेज मध्ये. सो द साइज ऑफ मोरुला इज इक्वल टू झायगोट. झायगोट एवढीच मोरुलाची साइज असते, मात्र सेल 16 असतात. Then we see about blastula. Blastula is the process of formation of holo multicellular blastocyst. In this process, embryo enters into uterus through isthmus and remain floating in the uterine cavity for 2 to 3 days. That is till the 7th day of fertilization. And outer layer of cells of morula absorb the uterine milk secreted by endometrium. This outer layer cell of morula is now called trophoblast. Tropos means food आणि ब्लास्टा मीन्स लेअर, म्हणजे लेअर कंटेनिंग फूड. हेन्स द नेम ट्रोफोब्लास्ट. दिस ट्रोफोब्लास्ट सेल absorb more and more uterine fluid. As a result, it becomes flat and to form a cavity called blastocyst. And innermost cell remains attached to trophoblast on only one side. And trophoblast cells in contact with embryonal nerve is called cells of rubber. And now at this stage, blastula shows polarity. The side with innermost cell is called animal pole or embryonal pole, and opposite to it is called abembryonar pole. Trophoblast does not participate in the formation of embryo further. It produces extra embryonic membranes and inner mass cell give
embryo proper किंवा further embryo. It is also called embryoblast. At this stage, zona pellucida become thinner. या वेळेला झोना पेल्युसिडा हा थिन होतो and disappear, नाहीसा होतो. It allows the blastola to grow in size and volume, and by the 7th day of fertilization, blastula is fully formed and it is ready for implantation and gastrulation. Zona pellucida prevent the implantation of embryo at an abnormal site and also do not expose the sticky and phagocytic trophoblasts till they reach to proper fertilization site. Then we see about implantation of embryo. By the 7th day of fertilization, formation of blastocyst, it gets attached deep inside the wall of uterus. This process is called implantation, and implantation is essential for deriving nourishment from mother's body, protection of embryo and further development of embryo. During implantation, blastocysts lie close to endometrium and their embryonal nerve, animal pole, lie opposite to endometrium, and trophoblast cells of animal pole have power to strip the endometrium, uterine wall, and it gets attached to endometrium. Then trophoblast cell undergoes fast divisions and resulting in the formation of two distinct layers. The outer layer cell is called syncytotrophoblast and their cell loses plasma membrane. So protoplasm shows many nuclei. It extensively invade the endometrium, destroy the endometrium, and thereby making burrow and blastocyst deep inside this endometrial burrow by 10th day of fertilization. An inner layer of trophoblast cell is called cytotrophoblast. These cells having membranes. So, in this video, we seen about the process of cleavage, formation of blastula, and implantation of blastocyst. Okay.